नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. काय भावा बहिणींना रोज म्हणती दिवसा व्हिडिओ टाकीन, रोज म्हणती आणि हो काय ह्यो टाइम होतोय मला व्हिडिओ टाकायला. काय सांगायचं तुम्हाला, सकाळपासून जी डंका मशीन चालू होती ती संध्याकाळपर्यंत हो का आताच बंद केली आणि हो का आताच आंघोळ केली. हो का दिसते का बोलली केस हाताची नुसती आग 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 चालली सगळे माझे कोपरा पतोर. डोळ्याची तर मगाशी आहे ना मिरची चाळताना लय आग होत होती. हो का आताच आंघोळ केली. 2-3 वेळा आंघोळ करावं लागते त्या ह्याच्यामुळं मिरचीमुळं. सकाळपासून चालू होती मशीन, आताच बंद केली. हो का आत्ताच आराम जरा जीवाला. आता आंघोळ केली. आता घरातली शिलाई मशीनच्या कामावर जायचं. अपूर्वाला म्हणलं हातरून टाक जरा आराम करू दे, लय दमल्यावानी झाला माझा जीव. ताटून जातंय काय सांगायचं भाऊ बहिणीने. दळणं वायली दळायची, मिरच्या कुटायच्या वायलीच, झंपर शिवायचं वायलीच. आता काय काय भाऊ बहिणींना असं सांगितलं ना असं कामाचं की म्हणतात झालं पुराण चालू. आता जे आपण काम करतोय तीच सांगणार ना. खाता असलं नसतं तर खातोय म्हणूनच सांगणार. मागं मी स्वयंपाकाचं जेवणाचं व्हिडिओ टाकायची तेव्हा तीच दाखवायची ना तुम्हाला. हो का आज काय बेत बनवला, आज काय केलं स्वयंपाक. हा इटा गोळा करून ठेव तिथं. तर तेव्हा काय भाऊ बहीण म्हणायची की नुसतं खादडाय पाहिजे, बाकीचं काय नको. कशी झक मारायची भाऊ बहिणीनं. आणि कामाचं दाखवलं तरी म्हणतात पुराण ऐकून जाम झालो. तीच पुती पुराण. मग आता काय दाखवावं सांगा बरं तुम्ही. जी आपल्या जीवनात जी जीवन घडामोडी जी चालतंय तीच दाखवणार ना माणूस, वेगळं काय दाखवणार आहे. फिरायला तुम्हाला जर वाटत असलं हिंडून फिरून व्हिडिओ बनवावा तर आम्ही गरीब लोक आहेत, आमच्याकडे पैसा पाणी नाही हिंडायला. तुम्हाला बघायचं असलं तर हितालच वातावरण एवढंच बघायचं. फक्त आम्हीच आमच्या घराच्या बाहेर जात नाही तर तुम्हाला कुठून दाखवायचं. आम्ही 4 पैसा आपलं कसं तरी कमवून आपलं लेकरा बाळांचं शिक्षण खाणं पिणं भागावतोय भाऊ बहिणीने. तुम्हाला खरं सांगते मामांना मावशांना, आम्ही गेटच्या बाहेर जात नाही. तुम्हाला कुठून दाखवायचं गेटच्या बाहेरचं वातावरण. आणि हिंडाय फिराय जायचं म्हणजे काय थोडा पैसा लागत नाही. त्याच्यावर माझ्या लेकरा बाळांच्या शिक्षणाच्या वह्या येतेल्या, पुस्तकं येतेली, त्याला गाडी घोडं करावं लागल, कपडे घ्यावं लागते चांगली नवी, आणि मग हिंडाय फिराय जावं लागेल. आता मस्त कळतंय की जीवन एकदाच हाय, जीवाची आयुष करावी, हाज्या मजा करावी, हिंडावं फिरावं. मस्त वाटतंय लेकरांना इकडे घेऊन जावं तिकडे घेऊन जावं. पण महिन्याचं खाया पियाचं पैसे परत त्यांच्या शिक्षणाचं पैसे जर हिंडण्या फिरण्यातच घातलं तर कसं व्हायचं. ते हिंडा फिरायलाच लागते 1-2 लाख. 5-50 हजार तर कुठे गेलं नाही तर. इकडं जीवाचा घाट घोलाना चाललाय. कसं लेकरांना शिकवून त्यांच्या स्वतःच्या पाया उभा करायचं पडलंय. आणि हिंडण्या फिरण्यात पैसे घालवायचं म्हणल्यावर कसं व्हायचं. हा पुरी नोकरीला लागल्या मग तिथून पुढे त्यांनी नेलं फिरायला तर मी गेलेली फिरायला दिसन बी तुम्हाला भाऊ बहिणी. त्यात काय वाटत. नोकरी पाण्याला लागल्यावर कोण म्हणताय नका हिंडू म्हणून. चांगला पगार पाणी. आता 3 लेकी आहेत मला, तिघीचा पगार पाणी चांगला राहिला तर मग त्याच होऊन मला म्हणतेल्या चल मम्मी तुला इकडे हिंडाय नेतू, चल मम्मी तुला तिकडे हिंडाय नेतू. मस्त भाऊ बहीण म्हणतात हाटीला जात जा, आमक करत जा तमक करत जा. पण आता हाटीला जर एका टायमाला जर पैसे घालावलं तर तेवढ्या ह्याच्यात 8 दिवसाचा बाजार आहे. एक ताटच 250-300 रुपयाचं 500 रुपयाचं म्हणल्यावर आमच्या अपूर्वा बाजार येईन तेवढ्याचा. आमच्या अपूर्वा कामाला गेली असते का भाऊ बहिणी. कसं असतं कुठल्या बी गोष्टी करायचं म्हणलं तर लय विचार करून करावा लागते. ते तुम्हाला सांगती आपण काय मोठे, मी काय आता माझं शिक्षण पाणी नाही झालं एवढं, पण त्यातले त्यात प्रयत्न करते संसारा परपंचाला आपलं लेकरा बाळांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 4 पैसे कमवायचा. आडाने माणसाचं कसं असतं भाऊ बहिणीनं, शिकल्या सवारलेल्या ज्यादा पगारीवाल्यांचा विषय वेगळा असतो. आणि जी आता आपण गावाकडच्या भागात राहतो, गावाकडे कसं असतं 4 दिवस कामं लागतात, 8 दिवस कामं लागत नाही. त्या 4 दिवसाचं बी पैसे कोणी टायमावर देत नाही. तर तुम्हाला खरं सांगते मी, माझा नवरा कामाला जातो पण माझ्या नवऱ्याचं पैसे येत नाही तर घरी कव्वा तरी. तुम्हाला सांगते 6 महिन्यात एकदा फक्त नवर देवाचं पैसा हातात येत आहे. आणि ती बी 2 आणि 3 हजार रुपये देतो. आणि 2 आणि 3 हजारात काय होतंय सांगा बरं तुम्ही.
इथं किराण्यालाच लागतात 10,000. हा लेकरं बाळ आता तुम्हाला सांगते, आता त्यांची शाळा भरल ती टेन्शन व्हायलच, तरी मी जीवाला सुख पडू देत नाही भाऊ बहिणीनं, सारखं चालू असतं माझं. आता तुम्ही पोरींला इचरा, अख्ख्या घरादाराचा भार मला घ्यावाला उचलावा लागतो. नवरा तर काय आहे, नवऱ्यावर मी अवलंबून राहत नाही ना. मला माहित आहे नवऱ्याच्या जीवावर जर मी घरदार सोडलं तर अक्षरशः उपाशी मारायचं लक्षण आमचं होतं. नवरा जर कामाला जात असला, जर नवऱ्याच्या जीवावर जर घरदार सोडलं ना तर उपाशी, लेकरं बाळ सुद्धा उपाशी टाटा बसते, अशी अवस्था होती. त्याच्यामुळं कसं आहे, सगळ्या गोष्टी विचार करून करावा लागतात. त्या मसाला तुम्ही म्हणता पूनमताई पुरीला घेऊन इकडे हिंडायचा, पूनमताई पुरीला घेऊन तिकडे हिंडायचा. अव घरचा जर कमावता जर माणूस दुसऱ्याच्या जीवावर जर आपण आयुष करत असलो ना तर पैसा उडवायला काय वाटत नाही. पण ज्या वेळेस माणूस स्वतः कमावतो ना आणि स्वतःवर सगळ्या गोष्टी चालवायच्या असतात ना, त्यावेळेस त्याला सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पाऊल टाकावा लागतो. तसं माझं कसं आहे माहितीये का भाऊ बहिणींनो, मला आहे ना माझ्या घरातलं सगळं स्वतःला बघावं लागतं. त्याच्यामुळं मला लय विचार करून कुठल्या बी गोष्टी कराव्या लागतात. मी लय विचार करून पैसा बी खर्च करते. पुरीला विचारा, मी पण दिवसात कितीतरी कमवत असेल, पण मला लेकरा बाळांच्या शिक्षणा पाण्यामुळं त्यांच्या खाण्यापिण्याचा त्यांचा खर्च, आज तुम्हाला सांगते एवढी महागाई वाढली, ह्या महागाईच्या काळात घरदार चालवणं एवढं सोपी गोष्ट नाही. काय स्वस्त राहिलंय सांगा तुम्ही. हा आता मला वाटत नसेल का मी बी इकडे हिंडाय जावं. आता पुरींचं तरी आका आयुष्य पडलंय, त्यांच्या नवऱ्याच्या राजी त्या हिंडतेल फिरतेल, पण माझं तर आका आयुष्य असंच गेलं, संसार आणि परपंच करून. आता काय भाऊ बहीण मला म्हणतात नुसतं संसार आणि परपंच लेकरन बाळच पुराण सांगत असते. अव आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिणींनो, जी करते मी ती तुम्हाला सांगते. माझी जीवनशैली मी पहिल्यापासून माझ्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, तुमच्या बरोबर आपलं म्हणून सांगितलेल्या आहेत, शेअर केलेल्या आहेत. माझं पहिल्यापासूनच जीवन मी तुमच्या बरोबर शेअर केलंय, एक आपलं म्हणून. पण आता कुणी आपलं मानतंय, कुणी परक धरतय. त्यात आता त्यांचं कसं आहे, त्यात माझा नाही दोष आणि त्यांचा नाही. त्यांना धरायचं का नाही धरायचं ते त्यांनी ठरवायचं. मला कितपत आता मी तुम्हाला सांगते, मी एवढ्या ह्याच्यात तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो, मी बऱ्याच लोकांना म्हणजे असं महाग तरी मी आहे ना, मला जास्त त्रास देणाऱ्या लोकांना मी शिव्या पण द्यायची. माझं टेन्शनवर एकतर घराचा गाडा वडायचं ती टेन्शन व्हायलीच, आणि ही लोक त्रास देते ती व्हायलीच. आता सोशल मीडियावर काम करतोय, आता सोशल मीडियावर काम केलेलं सुद्धा लोकांना काय बघू वाटत नाही. सोशल मीडियावर काम करतोय, आता सोशल मीडियावर काम करायची एक देवाच्या दयानं कसं का व्हायना साधन भेटलंय आपलं सोशल मीडियावर काम करण्याचं. आता गावाकडच्या लोकांना आपल्याला काय भावा बहिणीनं वावर शिवर नाही, तेव्हा स्वतःच्या घरची शेती ही असल्यावर विषय वेगळा असतो. आपण करून खाणारी माणसं, आम्ही पहिल्यापासून करून खाणारी माणसं आहेत. आमच्या जीवनात आम्ही ज्या वेळेस कष्ट करल त्याच वेळेस खाणार. आमची काय बापदादाची प्रॉपर्टी नव्हती ढिगाणी, तेव्हा त्याच्या जीवावर आम्ही आयुष करू, इकडे हिंडू तिकडे हिंडू असं काही नाही. माझं तर जीवन सगळं तुम्हाला सांगते म्हणजे संघर्षातच गेलेलं आहे. मला जसं कळतंय तसं मी संघर्षच करते भाऊ बहिणीनं, तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती. आणि काय टायमाला माझ्या डोळ्यातून भरपूर अश्रू गळतात, पण मी तेवढ्यात दाबती ना. कुणाला सांगायला गेलं की लोक आपली मजा उडावते ती. आता सोशल मीडियावर मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगते माझं दुःख सांगून मी माझं मन मोकळं करायचा प्रयत्न केला, पण काही लोकांनी आपलं समजून धीर दिला आणि काही लोकांनी आपल्या दुःखाचं आहे ना एक मजा म्हणून आनंद घेतला, बरोबर का नाही. त्याच्यामुळं हो का एवढ्या ह्याच्यात मी सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःला कंट्रोल करते. जरी नवरा बायकोचं, पण आता आमचं तुम्हाला सांगते घरातला संसाराचा गाडा वडायचा म्हणल्या थोडा मला त्रास झाल्या, मी नवऱ्याला काही गोष्टी सांगत असते. पण नवरा पण कसं आहे, नवरा म्हणजे नवराच आहे. आता कसं आहे 3 लेकरं बाळ झालेत भाऊ बहिणीनं, त्याच्यामुळं कसं का व्हायना रडत पडत आता संसार इथपर्यंत 18-19 वर्षाचा संसार आहे. असं वाटतं जर मी स्वतःचा विचार करून जर काय गोष्टीचं डिसिजन घेतलं, काय गोष्टीचं आजकाल कुणी त्रास काढत नाही तुम्हाला माहित आहे. मला असं वाटतं की मी जर स्वतःचा विचार केला, जर काय गोष्टीचं जर म्हणजे काय असं डिसिजन घेतलं जी नको घ्यायला, असं डिसिजन मी घेतलं
आणि स्वतःचा विचार करून आपलं जीवन जगायला. माझं काय आहे, मी कुठं बी माझं जीवन जगू शकते, पण मी ह्या पोरींचा विचार करते. कारण की नवरा बायकोच्या भांडणात कधी बी लेकरांचं नुकसान होतं. त्याच्यामुळं मी नवऱ्याला पण काही गोष्टी म्हणजे नवऱ्याचं बी सहन करून काढते. आता माझा नवरा काम करतोय, परत तुम्हाला सांगते काम करतो, दिसतोय वाळून गेलेला सगळ्याला दिसतोय. पण काय काही घरच्या गोष्टी ज्या त्याला माहिती असते त्या नाही सांगाल तेवढ्या बऱ्या असते त्या. आणि सांगितलं तरी माणसांना खरं बी वाटत नाही, खरं सांगायची परिस्थिती म्हणजे. त्याच्यामुळं कसं आहे भाऊ बहिणींनो, भरपूर खोलवर विचार करून संसार परपंच करावा लागतोय. मग जसं माझं व्हिडिओ मी 5-6 वर्ष झालं सोशल मीडियावर आहे, तुम्ही बघताय. तुम्हाला मी कवचितच कुठंतरी गेलेली दिसली असेल एवढ्या 6 वर्षात. ती बी असा फुल एन्जॉय करायला तर कुठे गेलेली नाही. कारण की घरदार चालवायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. आणि मी लय भरपूर विचार करून सगळ्या गोष्टी करते. माझं विचार लय खोल असते तर. कारण की आख्या घराचा भार उचलायचा एवढी सोपी गोष्ट नाही. काय हाय काय नाही सगळं बघावं लागतंय. घरातलं काय संपलं, पोरींना काय लागतंय काय नाही, एवढ्या गोष्टीचं सगळं बघून. आता मला पण तुम्हाला सांगते, माझ्या जीवनात पण मला जी नाही त्या गोष्टी मला पण देवाने भेटल्या. भोलेनाथाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने. हो का, आज माझ्यापाशी पण सगळ्या गोष्टी आहेत. पण मी स्वतःला पण वेळ कधीतरी एखादा दिवस काढते नटायला ह्याला. नाही तर माझा पण अवतार साधा ना कदा तुम्ही तर बघितलेला आहे. वैतागून जातो जीवावं घरातल्या ह्या टेन्शननी. माझं वय तुम्हाला सांगते आता 34 चालू आहे भाऊ बहिणीनो. पण मी पूर्ण म्हातारीवाणी पिकली आहे. हो का, पूर्ण म्हातारी झाल्यावानी पिकली. म्हणजे सारखा विचार चालू. महाग तर तुम्ही बघितलं, माझी तब्येत बी लई खराब होती, रक्तहीन सगळं कमी झालं होतं. मी अलीकडे तरी तुम्हाला सांगते स्वतःला सावरून. म्हणजे आता मला माहिती आहे मी जर धरणीला पडली तर माझं घरदार बसल्यासारखं आहे. त्याच्यामुळं मला भरपूर विचार करून काय गोष्टी कराव्या लागते ते. तर आता कसं आहे, माझ्या उडवणारे तर उडवणारच आहे. तर त्यांच्यासाठी मी चांगलं केलं काय ना वाईट केलं तरी जी त्यांची नजर मला बघण्यासाठी त्यांनी मजबूत केलेली आहे, त्याच पद्धतीने मी त्यांना दिसणार आहे. चांगलं केलं तरी वाईटच दिसणार आहे, आणि वाईट केलं तरी चांगलंच आपलं वाईटच दिसणार आहे. ज्या लोकांची वाईट नजर माझ्याविषयी ज्यांची नजर वाईट बघण्याची आहे ना, त्यांना मी वाईटच दिसणार आहे, चांगलं केलं तरी आणि वाईट केलं तरी. आणि ज्या लोकांना मी चांगली दिसते ना, त्यांना मी वाईट केलं तरी चांगलं दिसणार आहे, आणि चांगलं केलं तरी चांगलं दिसणार आहे. कारण की मी भरपूर वर्षापासून भाऊ बहिणीनं 6 वर्षापासून एक माझ्या फॅमिलीप्रमाणे माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट माझी जी व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहीण आहेत त्यांना माहीत असेल. पूनमताईनं हांडा कुठं ठेवलाय, पूनमताईचं बघुलं कुठं आहे, पूनमताईचं गॅस कुठं आहे, सगळ्या गोष्टी मी पहिल्यापासून सगळ्या गोष्टी मी माझ्या भावा बहिणींना आपलं म्हणून सांगितलेल्या आहेत. बरोबर का नाही तुम्ही सांगा. पण एवढ्या ह्याच्यात आहे ना, मी जरा स्वतःला कंट्रोल केलंय. कारण की ह्याच्या भरपूर लोक अशी आहेत की आपल्याला प्रोत्साहन पण देतात, आणि भरपूर अशी येतं की आपला पाय धरून महाग पण वाढते. आणि जशी मी प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करते ना, तसंच मी माझ्या भावंडांना पण सांगण्याचा प्रयत्न करते. कारण की खोल विचार करून कधी बी आहे ना, माणसांनी पायापुरता विचार नाही करायला पाहिजे, की भविष्याचा पण विचार केला पाहिजे. जीवन जरी हो का 4 दिवसाची जरी जिंदगी असली तरी 4 दिवसाच्या जिंदगीत भरपूर काय माणसाला गोष्टी लागतात. आणि 4 दिवसाच्या जिंदगीत उद्या पण उगावतो, पण उद्याचा पण विचार केला पाहिजे माणसाने. आजचाच विचार नाही करून जमत. त्या 4 दिवसाच्या जिंदगीत उद्याची सकाळ पण उगावती. आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख ह्या गोष्टी चालू आहेत. कोणच माणूस सुखी बी नाही आणि कुठलाच माणूस दुखी पण नाही. आज ह्याच्या घरी सुख तर त्याच्या घरी दुःख, उद्या त्याच्या घरी दुःख तर ह्याच्या घरी सुख, असं आहे. म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून करावं लागतं. हो का, आता केस वाळवते जरा. तर चला भाऊ बहिणीनं, हो का सकाळपासून व्हिडिओच नव्हता, म्हणलं चला आता भाऊ बहीण काय प्रेमाची बी आहे तर आपली भाऊ बहीण वाट बघते, ती टाकावं म्हणलं व्हिडिओ. सोशल मीडियावर पण बऱ्याच दिवसापासून भाऊ बहिणीनं मी काम करते.
सोशल मीडियावर पण देवाच्या दयाने माझं भरपूर चांगलं झालेलं. एवढ्या ह्याच्यातून संघर्षातून दिवस काढलं तसं देवाने काय म्हणतात, ठोक्याचं घाव सोसल्यासरशी ठोक्याचं घाव सोसलं पण दगडाला देव पण आलं. आणि ती माणसाची म्हण आहे, ठोक्याचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. आज तुमच्या पूनमताईचं पहिलं दिवस कसं होतं, आताचं दिवस कसं आहे तुम्ही बघताय. काय गोष्टी मी कधी नटलं काय केलं तरी काय लोक म्हणतात हिला लय पैशाचा गर्व झालाय, आमकं झालंय. पैशाचा गर्व मला झाला का नाही झाला ती माझ्या परमेश्वराला माहितीये, माझ्या भोलेनाथाला. पैशाचा गर्व असा मी नोटा उधळत हिंडत नाही भाऊ बहिणीनं. कारण की पैशाचा जर गर्व झाला असता ना तर मी कुठल्याच कामाला महत्व दिलं नसतं. जो माणूस कष्ट करतो त्याला गर्व नसतो, ही गोष्ट कधी पण ध्यानात ठेवायची. कष्ट करणारा माणूस कधीच गर्व करत नाही. आणि मी पहिल्यापासून भरपूर संघर्षातून दिवस काढलेला आहे. तर माझे आहे ना, जे लोक म्हणतात ना मला गर्व होतो, हिला पैशाचा गर्व आहे, त्यांनी तुम्ही किती पण मला ही करा म्हणा पैशाचा गर्व झालाय, पण देणारा मला देवच आहे उपरवाला. आणि गर्विष्ठ माणसाला देव देतो का नाही देतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. गर्व काय असतो आणि कष्टाचं फळ काय असतं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. बाप दादाची कमाई असल्यावर माणूस गर्व करतो. मला कष्टाने सगळ्या गोष्टी उभा कराव्या लागल्या त्याच्यामुळं माझ्याकडून कधीच होणार नाही शक्य. मी जमिनीवरच आहे अजून, हवेत नाही परी होऊन उडत. चला भाऊ बहिणींनो, बाय बाय करते सगळ्याला.